हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप मजेत असाल. आज खूप दिवसानंतर खूप छान वातावरण झालं होतं. खूप सुंदर असं ऊन पडलं होतं. जसं की उन्हाळ्यात जसं ऊन पडतं ना, तसं प्रकारे ऊन पडलेलं होतं आज. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवेल किती सुंदर निसर्ग झालेला आहे. शंभू आमचा खेळतो आहे, त्याला पण खूप छान वाटतं की खूप दिवसानंतर बाहेर खेळायला मिळालं आज. इथं आमच्या मावशी पण खाली बसलेल्या त्या खूप दिवसानंतर ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे बायकांना पण बाहेर निघायला मिळत नाही. त्याच्यामुळे आज मिळालं मावशीला, खाली बसल्यात त्या शंभूला आवाज देत होत्या. बघू शकता इथला निसर्ग किती सुंदर असं झालं. मला असं निसर्ग खूप जास्त आवडतं. पाऊस पडून गेला की मग ऊन पडताना खूप छान वाटतं. खूप म्हणजे आठवड्यानंतरच ऊन पडलं असेल आमच्याकडे. कंटिन्यू पाऊस चालू होता रात्रंदिवस. सध्या माझे व्हिडिओज पण कमी येत आहे, शूटच करायला वेळ भेटत नाही का शंभूमुळे. इथं मग हे थोडी फ्री होती, त्याच्यामुळे मी गहू निवडायला घेतले, कारण की ते पण काम महत्त्वाचं होतं, करावंच लागतं. हे असले कामं छोटे मोठे घरातले. इथे बघू शकता शंभू स्वयंपाक करताना किती त्रास देतो. त्याने एक काम वाढावा करून ठेवला अजून. इथं त्याने मसाल्याचा डब्बा पूर्ण सांडून टाकला. कसं काय हात पोचलं काय माहिती त्याचं तिथपर्यंत. बघा इथं त्याचं म्हणणं मला घ्या, माझ्याशी खेळा, माझ्याशी मस्ती करा, असं असतं बघा. आता त्याला घेतलं की कसा हसतोय. त्याचं म्हणणं तू काहीच काम करू नको, माझ्याशीच खेळ, माझ्याशीच गप्पा कर. जेवण बनवायचं बाकी होतं माझं. शंभूच्या नादात मला जेवण बनवता मी त्याला घेतलं, त्याच्याशी खेळली थोडी. ते पण महत्त्वाचं आहे म्हणा. तो काही करू देत नाही, त्याला घेऊनच मला सगळं काही करावं लागतं. इथं मी मसाले भात बनवला. मटकी टाकून मटकीची उसळ असते ना मोठ आलेली, ती टाकून मी खिचडी करते. इतकी टेस्टी लागते ना, आम्हाला दोघांना खूप जास्त आवडते. जे कोणी बनवत असेल तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही सगळे. इथं आपले बेसिक मसाले, जे घरगुती मसाले असतात, काळा मसाला, लाल मसाला, हळद वगैरे, ते टाकून सगळं बनवते मी खिचडी. सो गाईज, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी खिचडी बनवण्याचा, मसाले भात किंवा खिचडी भात वगैरे. मी अशा पद्धतीने बनवते. आम्हाला दोघांना पण खूप जास्त आवडते, खूप यम लागते. आणि कढीपत्त्याचं टेन्शन नाही बरं का आम्हाला, कारण की कढीपत्त्याचं आमच्या घराजवळ झाड आहे. सो गाईज, असं होतं माझा आजचा दिवस. बाय.